नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये. मी श्वेता. मी नितीन गायकवाड. तर आज सगळे नवीन नवीन दिसत आहे तुम्हाला. तर आम्ही आलोय कुठं, पुण्यात आलोय. तर या आधीचे ब्लॉग हे गावाकडलेच होते. तर आता आम्ही इकडे शिफ्ट झालोय. शिफ्ट म्हणजे इथं म्हणजे आधी जे आम्ही घर घेतलं होतं रेंटनेच घेतलेलं आहे. तर जे घेतलं सोडलं होतं आम्ही घर, तेच आम्हाला भेटले. अरे पूर्ण सांग ना. हा, याच्या अगोदर आम्ही पुण्यामध्ये 5-6 वर्ष राहिलोय हा. आणि वर्क फ्रॉम होम एक्सटेंड झाल्यामुळं आम्ही गावाकडे गेलो होतो. 1 वर्ष गावाकडे काढलं आणि 1 वर्षापूर्वी जे घर सोडलं होतं तेच तेच आम्हाला भेटलंय. पुन्हा वापस भेटलं. हा, इथले म्हणजे तिकडून येते वेळी म्हणजे सर्च करत होतो आम्ही बाहेर पण कुठं भेटते का, पण आम्हाला इथून काकूंचा कॉल आला की तुम्ही परत येणार आहे का. तर आम्हाला म्हणजे तेच घर भेटलं. हे एक आम्हाला खूप म्हणजे कशी आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे नवीन कुठं ठिकाणी सगळं मॅनेज व्हायचं म्हणलं तर ते खूप हे होतं. असं नाही की थोडस हे गेलं असतं, आम्हाला अवघड गेलं असतं. पण आता काहीच वाटत नाही. आधी जे घर सोडलं होतं तेच भेटले. म्हणजे कसं आहे की सगळे इथले आसपासचे माहितीचे हा, आहेत. हा, मार्केट सगळं माहिती आहे. हा ना. श्रेयूला पण आमची इथले सगळे श्रेया. हॉटेल पिझ्झा कुठे मिळते सगळं माहिती आहे. तुझ्यासाठी सुद्धा भारी झालंय हा. हा. आणि मॅडमला मग बाहेर कुठे जाणं, भाजीपाला हा ना, आणणं हा हे ते ना. सगळं सोपं होऊन पण माझे गेलं. फ्रेंड्स वगैरे त्याच्यामुळं काही असं काही तर प्रॉब्लेम येणार नाही. आता तर आम्ही आलोय तर घरात सगळा पसारा तसाच पडलाय. आई पप्पा आले होते माझे सोबत, गेले ते लवकरच गेले, काम होतं म्हणून. आणि मग आता हळूहळू चालले माझं लावणं. यांचं ऑफिस घरून 2 दिवस असतात, हे बाकीचे हो, दिवस आज शनिवार असून सुद्धा मला काम काम करायचंय. आहे. कंटिन्यू करा मॅडम. हा. आणि श्रेया, हाय हाय. हाय. कोण आहेस तू? नाव सांग तू सगळ्यांना. माझं नाव माझे नाव श्वेता. मम्माचं नाव आहे श्वेता. आणि तुझं नाव श्रेया. श्रेया. हा. तर इथं बघा आमचं टीव्ही पण इथंच पडलाय म्हणजे इथं आम्हाला आधी जेव्हा आम्ही इथं होतो ना राहायला, तेव्हा इथं लावला होता टीव्ही आमचा इथं. आणि मोठा टीव्ही होता. आता तो गावाकडे आम्ही शिफ्ट केलाय. गावाकडे छोटा टीव्ही होता आणि तिकडे मग गावाकडे मोठा टीव्ही लागतोच आई बाबांना बघण्यासाठी, म्हणून तो तिकडे शिफ्ट केलाय. आणि हा छोटावाला स्क्रीन आहे तो आम्ही इथं वरती बसून घेणार आहे. आता खालीच ठेवलाय आम्ही हे तात्पुरता. आता काहीच नव्हतं बघायला श्रेयाला दुपारच्या वेळेला थोडंसं कार्टून वगैरे. मग आता ते दादा येऊन गेलेले आहेत की इथं बसवायचं आहे. ते येतील आज, काही नाही ते अवेलेबल. तर उद्या नाहीतर परवा इथं हा टीव्ही बसून जाईल. यानंतर सगळा पसारा तसाच आहे घरामध्ये. हळूहळू मी सगळ्या गोष्टी दाखवेनच तुम्हाला. बाहेर पाऊस चालू आहे पुण्यामध्ये. हो. काय विषय श्रेयू. आणि पाऊस बघा चालूच आहे इकडे पुण्यामध्ये. जास्त काही घाई करत नाही मी, हळूहळू सगळं लावून घेते. त्यात हे पण घरी असतात त्याच्यामुळं मला श्रेयाकडे पण ते लक्ष देतात अधूनमधून. नाही त्यांना वाटायचं कामाचं घरी असंच बसून राहते, वर्क फ्रॉम होम काम करत बसले असं सांग. नाही, आधी सांगितलंय ना आपण की बाबा 2 दिवस घरी, बाकीचे दिवस ऑफिस. घरी म्हणजे ते 2-3 दिवस घरी असतात आणि शनिवार रविवार सुट्टीच असते. शनिवारी सुट्टी म्हणायला, पण आज शनिवार आहे तरी सुद्धा काम चालू आहे त्यांचं, म्हणून थोडंसं हेल्प होते त्यांची अधूनमधून मला. तर चाललं हेच रुटीन आता. आणि सकाळी मी बनवलं होतं पोहे, नाश्त्यासाठी पोहे बनवले होते. तर आता दुपारचा स्वयंपाक बनवते मी. आता वाजलेत 12, दुपारचे 12 वाजलेत. आणि तेच आता आलूची भाजी, चपाती, त्यांना ज्वारीची भाकरी लागते, ज्वारीची भाकरी बनवणार आहे. किचन मध्ये आले मी, आलूची भाजी बनवणार आहे सगळ्यात पहिल्यांदा. तर भाजीची तयारी करून घेतली मी. इथं आलू, टमाटो, कांदा हे सगळं मी कट करून घेतलंय. तर सुरुवातीला भाजी बनवून घेणार आहे मी. भाजी अशी मी साधीच बनवणार आहे, जास्त काही मसाला काही वापरणार नाही त्याच्यामध्ये. साध्या पद्धतीनं लसूण अद्रक मी जास्तीच वाटून ठेवते, पण आता
वाटलेलं नाही माझ्याकडे. त्याच्यामुळे मी थोडंसं भाजीला जेवढं लागेल तेवढंच वाटणार आहे. तर असा होता आजचा जेवणाचा बेत. ज्वारीची भाकरी, आलूची भाजी आणि खाऱ्या शेंगा. चपाती पण बनवली मी. हे त्यांच्यासाठी केले प्लेट. तर आता त्यांना देते जेवायला. आम्ही पण जेवून घेतोय. हो हो, जेवायचं. तर आता जेवायचं, त्यांना भूक लागली, म्हणजे लंच टाइम झालाय त्यांचा दुपारचा. तर आता ब्लॉगला इथेच एंड करूया. आणि कसा वाटला असता छोटासा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. की आजच्या ब्लॉगमध्येच तुम्हाला अपडेट द्यायचं होतं की आता इथले व्हिडिओ कंटिन्यू येत जातील. तर आता मग बोलायचं काय, भूक लागली आता. लाईक करा, तर व्हिडिओ सबस्क्राईब करा. हो, बस. आणि वाटलं तर शेअर करा. हळूहळू जे छान छान व्हिडिओ येतील. हो. पण सबस्क्राईब करा आणि कमेंट Comment इज करून सांगा. इम्पॉर्टंट फॉर अस. हा ना. Because with the comment we can understand what things you want. Okay. Thank you. भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.